तर गांधीनगरचा राजा हा आता गिरगाव चौपाटीकडे प्रस्थान करतोय। मुंबईकरांचा उत्साह मात्र काही कमी झाल्याचं दिसत नाहीये, कारण मुंबईकर जेव्हापासून ही मिरवणूक सुरू झाली तेव्हापासूनच या मिरवणुकीमध्ये सहभागी होते आणि आता 20 तास उलटून गेलेले तरी देखील मुंबईकर या सगळ्या गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये तुडुंब गच्च झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईकरांनी हा सगळा परिसर गुलालानं माखलेला, गुलाबी करून टाकलेला आहे। मुंबईतील गणेश विसर्जनाची ही दृश्य आपण पाहतोय। तर 11 दिवसांचा गणेशोत्सवाचा काळ याची काल सांगता झाली। काल घरगुती त्याचबरोबर सार्वजनिक गणपतींचं विसर्जन करण्यात आलं। तर मुंबईतील जे सगळ्यात मोठे गणपती आहेत त्यांचं विसर्जन हे दरवर्षी गिरगाव चौपाटीवर केलं जातं आणि हे सगळे मानाचे मोठे गणपती हे एकाच वेळी या गिरगाव चौपाटीवर येत असतात आणि याची ही विहंगम अशी दृश्य मुंबईकरांना पाहायला मिळतात। लालबागच्या राजाला शेवटचं पाहण्यासाठी, त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी दरवर्षी या विसर्जन मिरवणुकीमध्ये मुंबईकर तुडुंब अशी गर्दी करत असतात। 20 तास उलटून गेलेले तेव्हापासून लालबागच्या राजाची ही मिरवणूक सुरू होती आणि आता देखील सकाळचे 8 वाजलेत तरी देखील मुंबईकरांचा उत्साह काही कमी झालेला दिसत नाहीये। मुंबईकरांनी या लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे। लालबागच्या राजाची मिरवणूक ज्यावेळी लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडला तेव्हापासूनच लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली, गुलालाची उधळण करण्यात आली। राफेलच्या माध्यमातून लालबागच्या राजावर मोठ्या पद्धतीनं गुलालाची उधळण करण्यात आली होती। ही दोन दृश्य पाहतोय, मुंबईतील विसर्जन मिरवणूक आणि दुसरीकडे पुण्यातील विसर्जन मिरवणूक। पुण्यातील विसर्जन मिरवणुकीमध्ये देखील तरुणाईचा उत्साह हा कायम असल्याचं पाहायला मिळतोय। तर पुण्यामध्ये काल मानाच्या 5ही गणपतींचं विसर्जन झालं। ठरलेल्या वेळेनुसार या सगळ्या मानाच्या गणपतींचं विसर्जन झालं आणि त्यानंतर आता ही दृश्य मुंबईमधले हे सगळे महत्त्वाचे मोठे असे गणपती यांचं विसर्जन होत आहे। नाचत गाजत बाप्पाच्या जयघोषानं बाप्पाला निरोप दिला जातोय। मुंबईमध्ये खरं तर गणेशोत्सव म्हटला की मुंबई हे समीकरण ठरलेलं आहे। मुंबईमध्ये विविध वेगवेगळ्या आकाराचे त्याचबरोबर वेगवेगळ्या देखाव्यांचे हे गणेशोत्सव साजरे केले जात असतात। वेगवेगळ्या आकाराच्या मूर्ती आपल्याला गणेश मूर्ती पाहायला मिळतात आणि अशा विविधतेनं नटलेला हा गणेशोत्सव याची सांगता होतीये। ही दृश्य आहे लालबागच्या राजाची। लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर पोहोचलाय। नागरिकांनी हा सगळा परिसर खरं तर गुलालमय झाल्याचं पाहायला मिळतंय। गिरगाव चौपाटीचा हा पूर्ण परिसर मुंबईकरांनी तुडुंब भरलाय। तर ही ड्रोन व्हिज्युअल सध्या आपल्या समोर येत आहेत। गिरगाव चौपाटीवरती लालबागचा राजा पोहोचलेला आहे। तर लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये अनंत अंबानी देखील उपस्थित आहे। 10 दिवस लालबागच्या राजाला तुडुंब अशी गर्दी असते। लालबागच्या राजाचं दर्शन व्हावं, त्याला डोळे भरून पाहता यावं म्हणून फक्त राज्यातून नाही तर देशभरातून नागरिक, कलाकार, नेते मंडळी ही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात आणि लालबागच्या राजाचं दर्शन झाल्यानंतर सगळ्यांची ओढ लागते ती म्हणजे लालबागच्या राजाच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये 20 तास उलटून गेलेत तरी देखील या विसर्जनामध्ये जी काल दुपारी असलेली गर्दी होती ती आजही काही कमी झाल्याचं पाहायला मिळत नाहीये। ही गर्दी तशीच दिसून येते। 1934 मध्ये लालबागच्या राजाची मूर्ती ही स्थापन करण्यात आली होती आणि तेव्हापासूनच गेली 92 वर्ष लालबागच्या राजाची स्थापना केली जाते। दरवर्षी ही मूर्ती नवीन घडवली जाते। या मूर्तीचं विसर्जन होईल आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा एक नवीन मूर्ती तयार केली जाईल। तर लालबागच्या राजाचं वैशिष्ट्य असं आहे की लालबागच्या राजाच्या मूर्तीचा पहिले उजवा पाय तयार केला जातो आणि त्यानंतर ही संपूर्ण मूर्ती उभी राहते आणि हीच मूर्ती पाहण्यासाठी, याच बाप्पाला आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी मुंबईकरच नाही, राज्यातली लोक नाही तर देशभरातली लोक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात। कोळी बांधवांनी लालबागच्या राजाची सर्वात पहिले 1932 मध्ये स्थापना केली होती आणि 34 साली
या बाप्पाची मूर्ती ही नवसानं स्थापन करण्यात आली, म्हणून नवसाला पावणारा राजा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे। तर याच विसर्जन मिरवणुकी संदर्भातले अपडेट घेऊया। आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे सध्या आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। ज्योत्सना, लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झालाय। अंकिता, अगदी बरोबर आहे। ज्या लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर अगदी परदेशातून सुद्धा अनेक गणेश भक्त जे आहेत, अनेक परदेशी नागरिक जे आहेत, मुंबईतले असो किंवा संपूर्ण भारतातले अनेक सेलिब्रिटी जे आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचत असतात, कारण खरंच इतकी सुंदर आणि सुरेख मूर्ती आहे। त्याचबरोबर नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे आणि त्याचबरोबर मुंबईतल्या मराठी मातीचा भूमिपुत्रांचं स्थापन केलेला लालबागचा राजा गणेश आहे। त्याच्यामुळे या लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते ज्यावेळेस गणेश उत्सव असतो त्यावेळेस तर येतातच, मात्र ज्यावेळेस गणपती विसर्जनाच्या दिवशी लालबागचा राजा जो आहे त्याची भव्य अशी मिरवणूक निघते, त्या दिवशी सुद्धा मोठ्या संख्येनं लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ते मोठ्या संख्येनं भाविक लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात। आणि हीच खासियत आहे की लालबागचा राजा जो आहे तो अगदी महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ढोल ताशा नगाडे यांच्या आवाजामध्ये जे आहेत, यांच्या गजरामध्ये जे आहेत ते लालबागच्या राजाची मिरवणूक निघत असते। त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की लालबागचा राजा जे आहे ते ज्यावेळेस विसर्जनासाठी निघतो त्यावेळेस मुंबईतल्या भायखळा इथे असलेल्या मशिदीच्या ठिकाणी सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते आपले मुस्लिम भाविक घेत असतात। आणि हीच खासियत आहे की मराठी भूमिपुत्रांनी, मुंबईतल्या भूमिपुत्रांनी, कोळी बांधवांनी स्थापन केलेला हा लालबागचा राजा, ज्याचं दर्शन घेण्यासाठी अगदी मुस्लिम भाविक असतात, परदेशातून नागरिक येतात आणि अनेक मोठ्या संख्येनं जे आहेत नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी ख्याती असल्यामुळे अनेक मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते दर्शनासाठी पोहोचले असतात आणि तेवढ्याच मोठ्या संख्येनं, इनफॅक्ट त्याही पेक्षा जास्त संख्येनं जे आहेत ते मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात। लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते सालाबाद प्रमाणे मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर होत असतं आणि मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर फक्त लालबागच नव्हे तर मोठ्या संख्येनं अनेक सार्वजनिक गणेश उत्सवाचं जे आहे ते विसर्जन होत असतं। यामध्ये चिंचपोकळीच्या चिंतामणी असो, गणेश गल्लीचा राजा असो, मुंबईचा राजा असो, असे अनेक जे आहेत, परळचा राजा, असे अनेक मोठे सार्वजनिक गणेश मंडळाचे जे आहेत ते गणपती याच गिरगाव चौपाटीवरती जे आहेत तिथे विसर्जित केले जातात। काल जे आहे ते विसर्जनाचा दिवस होता आणि काल जे आहे ते लालबागच्या राजाची मुंबईतल्या ठराविक ठिकाणी जी त्यांचं वाट ठरवलेली असते त्या ठिकाणी विसर्जन मिरवणूक निघाली। पण काल जे आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व घरगुती गणपतींचं जे आहे ते विसर्जन करण्यात आलं। त्यामुळे आता जे आपण बघतोय नैसर्गिक स्थळावरती जे म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती किंवा समुद्रात जे आहे ते फक्त सार्वजनिक गणेश जे आहेत त्यांचं विसर्जन सुरू असल्यामुळे कुठेतरी हे पोलिसांसाठी सुद्धा जे आहे ते एक चॅलेंजिंग आहे, कारण घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यासाठी जे आहे ते कोस्टगार्ड आणि अगदीच कुटुंबातले सदस्य जात नसतात, मात्र मोठ्या सार्वजनिक मंडळाचे गणपतीच्या विसर्जनासाठी जे आहे ते कोस्टगार्ड पासून ते नेव्ही पासून ते अगदी लालबागच्या गणेश मंडळाचे असो किंवा इतर सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते जे ते सुद्धा विसर्जनासाठी उतरत असतात। मुंबई पोलिसांकडनं त्यासाठी विशेष जे आहे ते गिरगाव चौपाटी या ठिकाणी विशेष सेवा सुविधा जी आहे ती देण्यात आलेली आहे। मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर आपण बघितलं तर जवळपास 1200 पेक्षा जास्त 1200 पेक्षा जास्त पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आलेले एकट्या गिरगाव चौपाटीवर, कारण गिरगाव चौपाटीवर मुंबईतल्या सर्वाधिक मोठे गणेश जे आहेत त्यांचं विसर्जन केलं जातं आणि मोठ्या धमाकेदार पद्धतीने हे विसर्जन असतं। त्याचबरोबर शेवटची आरती जी आहे ती सुद्धा याच गिरगाव चौपाटीच्या समुद्र किनाऱ्यावरती होत असते आणि ती शेवटची आरती जी आहे ती अनेक भाविकांना चुकवायची नसते आणि त्याचमुळे गिरगाव चौपाटीवरती सुद्धा अनेक भाविक जे आहेत ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पहिलेच येऊन थांबलेले असतात, तर काही भाविक जे आहेत ते राजाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले असतात। आणि त्याचबरोबर जर म्हणायला गेलं तर आजकाल आपण बघतोय की पर्यावरण पूरक जे आहेत ते सणवार आपले साजरे व्हावेत, खास करून गणेशोत्सव जे आहे ते पर्यावरण पूरक असावे यासाठी राज्य सरकारकडनं, महाराष्ट्र शासनाकडनं, मुंबई महानगरपालिकेकडनं जे आहे ते सातत्याने आवाहन केलं जातं आणि तशा दृष्टीने आता जे नागरिकांकडनं सुद्धा प्रतिसाद मिळतोय। त्याच्यामुळे गणेश विसर्जनाच्या ठिकाणी जे आहे ते पर्यावरणपूरक विसर्जन व्हावं यासाठी एक विशेष सोय केली जाते। जो काही म्हणजे निर्माल्य या गणेश विसर्जनामध्ये निघतं त्याच्यामध्ये प्लास्टिक वेगळं, इतर जे आहे डिस्पोजेबल जे आहेत ते वेगळं असं केलं जातं, सेपरेट केलं जातं। मुंबई महानगरपालिकेचे त्यासाठी जे आहे ते शेकडोच्या संख्येनं मुंबईच्या विविध किनाऱ्यावरती जे आहे ते सफाई कर्मचारी तैनात करण्यात आले, मात्र गिरगाव चौपाटीवरती जे आहे ते खास करून 700 पेक्षा जास्त सफाई कर्मचारी आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर आपण बघतोय की गिरगाव चौपाटीवरती जे आहे ते मोठमोठे
उंच मनोरे उभारण्यात आलेले आहे, जेणेकरून पोलिसांना जे आहे ते एक नजर ठेवता येईल, पोलिसांना जे आहे लक्ष ठेवता येईल, कुठलीही अनुचित घटना घडू नये. कारण मोठ्या संख्येनं गणेश भक्त अनेक लोक जे आहेत ते एकत्रित आलेले असतात आणि त्यामुळे मुंबई पोलिसांची जबाबदारी जी आहे ती आणखीन वाढते. गणेश भक्त आपल्या लालबागच्या राजाचं गणेशाचं असो किंवा गणपती विसर्जनाचं दर्शन घेत असतात, मात्र कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलीस सुद्धा तेवढेच दक्ष असतात आणि मुंबई पोलिसांकडनं जे आहे ते या उंच मनोऱ्यावरून जे आहे ते दुबिणीनं त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्याने जे आहे ते लक्ष ठेवलं जातं आणि अनेक जे आपण बघतोय की अनेक नेते मंडळी जे आहेत ते सुद्धा विसर्जनाच्या दिवशी पोहोचलेले असतात आणि त्यामुळे आपण काल पण बघितलं, काल विसर्जनाचा जो पहिला दिवस होता त्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर, मुंबई पोलीस कमिशनर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सगळे जे आहे ते गिरगाव चौपाटीवर पोहोचले होते आणि त्यांनी स्वतः या ठिकाणाची पाहणी केली. त्याच पद्धतीने आज सुद्धा जे आहे ते राज्य सरकारचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम जे आहेत यांचं संपूर्ण लक्ष जे आहे ते मुंबईच्या सुरक्षतेच्या बाबतीत त्यांनी लक्ष खास करून घातलेलं आहे. सार्वजनिक मंडळाचं म्हणायला गेलं अंकिता तर सार्वजनिक मंडळाचे गणपती जे आहेत ते खूप मोठे असतात, उंचीने पण मोठे असतात आणि त्यांचा दिमागदार सोहळा असतो. त्यामुळे विसर्जन म्हणजे जेवढं आगमनाची तयारी असते त्यापेक्षाही कैक पटीनं जे आहे ते विसर्जनाची तयारी असते आणि अशा विसर्जनाच्या वेळेस आपण बघतो की शेवटची आरती झाल्यानंतर मोठे जे सार्वजनिक मंडळाचे गणपती जे आहेत ते विसर्जित करण्यासाठी मुंबईच्या समुद्रामध्ये अगदी खोलपर्यंत जावं लागतं. कारण जे साधे घरगुती गणपती असतात, छोटे असतात ते उंचीने, त्यांचं विसर्जन जे आहे ते कृत्रिम तलावामध्ये पण होतं किंवा आपण बघतो की समुद्राच्या अगदी खोलपर्यंत जाण्याची आवश्यकता नसते. मात्र जे सार्वजनिक मंडळाचे गणपती असतात त्यांची एक जास्ती उंची असते आणि त्यामुळे त्यांचं विसर्जन सुद्धा अगदी योग्य पद्धतीने जे आहे त्याने अगदी धार्मिक पद्धतीने व्हावं आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत याकरता जे आहे ते मोठ्या गणेशाचं विसर्जन करण्यासाठी जे आहे ते समुद्राच्या अगदी आतपर्यंत जावं लागतं आणि त्यासाठी कोस्टगार्डची टीम त्याचबरोबर सार्वजनिक मंडळाची स्वतःची अशी एक टीम असते जी विसर्जनाच्या सोबत गणपती सोबत जाते. त्याचबरोबर मुंबई पोलिसांकडनं आणि आरपीएफ कडनं सुद्धा जे आहे ती काही टीम जी आहे विशेष पोलीस दलाकडनं टीम जी आहे ती सुद्धा तैनात केली जाते. असं एक टीम पोलिसांनी आधीच ठरवून दिलेली असते. ती टीम जी आहे लालबागच्या राजाचं गणपती असो किंवा इतर सार्वजनिक गणपती, मग तो चिंचपोकळीचा चिंतामणी असो, गणेश गल्लीचा राजा असो किंवा परळचा राजा असो, मुंबईचा राजा असो, ज्यांच्या मोठ्या मूर्त्या आहेत त्यांचं विसर्जन करण्यासाठी अगदी जे आहे एक मोठ्या नावेचं जे आहे ते अरेंजमेंट केलेली असते. तराफे जे असतात समुद्रात नेता येते. निश्चित ज्योत्स्ना, त्यामुळे यंदा देखील लालबागच्या राजाचा जो तराफा आहे तो विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी माणसांवरती जो ताण येत होता तो आता कमी होऊ शकतो. या तराफ्याची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत? आपण बघतोय की हा पेलवू शकेल अशा पद्धतीचा तो बनवलेला असतो आणि खास करून विसर्जनाच्या दिवशी किंवा काही खूप एमर्जन्सी असते, कारण आपल्याला माहितीये की गणपती जो आहे त्यांना एका नावेमध्ये बसवणं शक्य नसतं. त्याच्यामुळे तो तराफा जो आहे तो तयार केलेला असतो जो संपूर्णपणे नैसर्गिक जे आहेत म्हणजे लाकूड किंवा जे आहेत त्याचा वापर त्याच्यामध्ये अंकिता खूप कमी असतो. त्याच्यामध्ये लाकूड, बांबू अशा पद्धतीचं जे आहे ते जे आहे ते त्याचं अरेंजमेंट केलेली असते आणि त्यामध्ये किती माणसांची म्हणजे आपला लालबागचा राजा त्याच्यावरती त्याची गणपतीची मूर्ती तर बसेलच, पण त्याचबरोबर त्या तराफ्यावरती किती माणसांची कॅपॅसिटी त्या तराफ्यावरती राहील याची सुद्धा पूर्वनियोजन तयारी जी आहे ती करण्यात आलेली असते. कारण कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक जर तराफ्यावरती म्हणजे कारण विशिष्ट रुंदीचा, विशिष्ट लांबीचा आणि विशिष्ट वजनच पेलवू शकेल अशा पद्धतीचा तो तराफा असतो आणि त्यामध्ये जे एक्सपर्ट पोहणारे, ज्यांना चांगलं पट्टीचे पोहणारे असतात ते असतात, पोलीस पण असतात, कोस्टगार्डचे जवान सुद्धा असतात आणि मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा असतात. अशा वेळेस त्या तराफ्यावरती म्हणजे नावेतून लालबागच्या राजाला त्या तराफ्यावरती ठेवायचं आणि त्यानंतर त्याला समुद्राच्या खोल किनाऱ्यापर्यंत घेऊन जायचं आणि त्यानंतर मग हळूहळू लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते करण्यात येतं. आणि त्यावेळेस पण आपल्याला माहिती की समुद्राच्या ज्या लाटा आहेत, समुद्राची भरती ओहोटी आहे याचं सुद्धा टायमिंग चेक केलं जातं. म्हणजे आपल्याला एक मुंबई महानगरपालिकेकडनं आणि त्याचबरोबर IMD कडनं, हवामान खात्याकडनं एक विशेष सूचना दिलेली असते की या टायमिंगला तुम्ही जे आहे ते विसर्जन करू शकता ज्यावेळेस समुद्र खवळलेला नसेल, ज्यावेळेस समुद्रामध्ये भरती ओहोटीचे टायमिंग बघून जे आहे अशा वेळेस जे आहे ते मोठ्या सार्वजनिक गणपतीचं विसर्जन केलं जातं जेणेकरून निसर्गाची पण हानी होणार नाही. त्याचबरोबर जे गणेश भक्त किंवा जे काही
सुरक्षा कर्मी तिथे गेलेले असतात, त्यांचंही कुठलंही नुकसान होणार नाही या विशिष्ट पद्धतीने एक टायमिंग विशिष्ट ठरवून जे आहे ते गणपतीचं विसर्जन केलं जातं. आणि ज्या पद्धतीने आपण तराफ्याचं बोलतो, तराफ्यामध्ये सुद्धा एक विशिष्ट टीमच जी आहे त्यांना त्या तराफ्यावरती चढण्याची आणि गणपती विसर्जन करण्याची एक मुभा दिलेली असते. त्याचबरोबर लालबागचा राजा ज्या तराफ्यावरती ज्यांचं विसर्जन होणार आहे त्याच्या आसपास सुद्धा अनेक तराफे, अनेक छोटे नाव ठेवलेले असतात. एमर्जन्सी म्हणजे लाईफ बोट जे आहेत त्याची सोय केलेली असते. त्याचबरोबर कोस्टगार्डचे जवान जे असतात ते इतर लालबागच्या राजाचं विसर्जन होण्याच्या आसपास पण अनेक अशा लाईफ सेव्हिंग गार्ड सगत अनेक महत्वाच्या उपाययोजना ठेवलेल्या असतात, जेणेकरून जर काही एमर्जन्सी झालीच तर मात्र लगेचच तात्काळ गणेश भक्तांना आणि जे आहेत ते गणेश मंडळातले जे सार्वजनिक पदाधिकारी आहेत, सार्वजनिक गणेश मंडळाचे, त्यांना तत्काळ मदत पोहोचावी या दृष्टीने जे आहे संपूर्ण तयारी मुंबई महानगरपालिकेकडनं, कोस्टगार्डकडनं आणि त्याचबरोबर नेव्हीकडनं आणि मुंबई पोलिसांकडनं करण्यात येते. सामान्य नागरिकांना समुद्राच्या किनाऱ्यापासून लांब राहण्याचं आवाहन जे आहे ते मुंबई पोलिसांकडनं आणि मुंबई महानगरपालिकेकडनं सातत्याने करण्यात येते. मात्र जे उंच मनोरे आपण बघितले, उंच मनोरे जे आहेत ते जिथे उभे केलेले असतात त्यावरून दुर्मिळीच्या साह्याने जे आहे ते मुंबई पोलिसांची सुद्धा नजर असते आणि नेव्हीची सुद्धा जी आहे ती नजर असते. त्याचबरोबर आपण बघतोय की कोस्टगार्डकडनं जे आहे ते हेलिकॉप्टर जे आहेत, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुद्धा जे आहे समुद्र किनाऱ्यावरती आणि ज्या ठिकाणी विसर्जन होतंय त्या ठिकाणी जे आहे ते लक्ष ठेवून असतात. त्यामुळे हा विघ्नहर्ता जो आहे, लालबागचा राजा असो किंवा आपला गणेश, लाडका गणेश असतो, विघ्नहर्ता आहे, त्याच्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खात्री असते. पण त्याच दृष्टीनं नागरिकांना सुद्धा सूचना केलेली असते की वेळोवेळी महानगरपालिकेने किंवा मुंबई बीएमसीने जे काही सूचना केलेल्या आहेत त्यांचं तंतोतंत पालन करा आणि त्या पद्धतीचे बोर्ड जे आहेत ते जागोजागी लावण्यात आलेले आहेत. मग त्यामध्ये जे आहेत लहान निश्चित ज्योत्स्ना, त्यामुळे एकंदरीतच आता लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर पोहोचलाय. अगदी काही वेळात लालबागच्या राजाला तराफ्यावरती बसवलं जाईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होईल. काल दुपारपासून आपण जर पाहिलं तर या सगळ्या परिसरामध्ये लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जिथून सुरू झाली तेव्हापासून ते आतापर्यंत नागरिकांचा उत्साह काही कमी झालेला दिसत नाहीये. नागरिक मोठ्या जल्लोषानं या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. ज्योत्स्ना, या संदर्भात आम्ही अपडेट घेत राहू. तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे लालबागच्या राजाची ही आता शेवटची काही दृश्य आपण पाहतोय. लालबागच्या राजाचं अगदी काही क्षणात विसर्जन होईल. गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहे. गिरगाव चौपाटीवरती लालबागचा राजा पोहोचलेला आहे. तर लालबागच्या राजाच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये स्वतः अनंत अंबानी हे देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. तर लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक ही बँड, लेझिम, ढोल ताशांच्या जल्लोषात ही लालबाग मार्केटमधून निघते आणि पुढे ही मिरवणूक लालबाग, भारत माता सिनेमा, त्याचबरोबर साने गुरुजी मार्ग, मग त्यानंतर भायखळा रेल्वे स्थानक, क्लिअर रोड, नागपाडा, डंकन रोड, त्याचबरोबर 2 टाकी असा पुढे होत हा ऑपेरा हाऊस अशा मार्गाने गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर या लालबागच्या राजाला अखेरचा निरोप दिला जातो. अगदी काही क्षणात लालबागच्या राजाची शेवटची आरती होईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाचा हा जो फुलांनी सजवलेला तराफा आपण पाहतोय, या तराफ्याच्या माध्यमातून लालबागच्या राजाचा विसर्जन होईल. खरं तर नवसाला पावणारा राजा अशी लालबागच्या राजाची मोठी ख्याती आहे. 92 वर्ष हे लालबागच्या राजाचे आणि या लालबागच्या दर्शनासाठी गेली 11 दिवस लालबाग हा पूर्ण परिसर भक्तगणांनी भरून गेलेला होता. ही शान कोणाची, लालबागच्या राजाची असा जयघोष 11 दिवस या सगळ्या परिसरातून ऐकू येत होता. आता काहीशी शांतता या सगळ्या परिसरामध्ये पसरेल यात काही शंका नाही. मात्र आज जरी निरोप देत असलो तरी पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आपल्या लाडक्या गणरायाला हे सगळे भाविक अखेरचा निरोप देत आहे. तर लालबागच्या राजाचा हा तराफा आता लालबागच्या राजाच्या दिशेने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. भाविकांची मोठी गर्दी आहे, त्यामुळे या भाविकांना या गर्दीतून वाट काढत या तराफ्याला लालबागच्या राजापर्यंत पोहोचावं लागतंय. आज रविवारचा दिवस आहे, मुंबईकरांची सुट्टी आणि त्यातच विसर्जन मिरवणुकीचा उत्साह यंदाच्या वर्षी काही औरच पाहायला मिळाला होता. वरुण राजाने